सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठाचा अभ्यास करूयात। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक। लेखक परिचय पाहूयात। डॉक्टर यशवंत पाठक हे प्राध्यापक असून ललित लेखनकार म्हणून ओळखले जातात। मराठी भाषेतील संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या बाबींशी असलेला त्यांचा आंतरिक जिव्हाळा त्यांच्या साहित्यातून प्रतीत होतो। पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुखपदही त्यांनी भूषविले आहे। प्रस्तुत पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहूयात। प्रस्तुत पाठात लेखकांनी सर्व संतांच्या उपदेशांमधील समान सूत्र शोधून ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे। कोणतेही संत परमेश्वराकडे मागणी करताना स्वतःसाठी काहीही मागत नाहीत। हे संत परमेश्वराकडे अखिल मानवजातीच्या कल्याणाची मागणी करतात। विज्ञान तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे जग आता एक खेडे बनले आहे। खेड्यात प्रत्येकाला गावाची खडानखडा माहिती असते, तसे आता जगाचे झाले आहे। माणूस सहजगत्या कुठेही जातो व राहतो। ज्ञानदेवांची हे विश्वची माझे घर या वचनातील संकल्पना आज प्रत्ययाला येताना दिसते, पण हे या संकल्पनेचे अर्धे अंग आहे। सर्वांमध्ये एकमेकांविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा ही ज्ञानदेवांची इच्छा मात्र प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही। माणसे आता भावनारहित झाली आहेत। अखिल विश्वाचे संपूर्ण कल्याण साधण्यासाठी अजूनही सर्व संतांची शिकवणूक आचरणात आणण्याची नितांत गरज आहे। हेच या पाठातून लेखक सांगू पाहत आहेत। प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। मुलांनो, महाराष्ट्राला नेहमीच संतांची भूमी असं म्हटलं जातं, कारण महाराष्ट्राला समृद्ध व दीर्घ असा इतिहास लाभला आहे। या इतिहासातील महाराष्ट्राला लाभलेले संत हा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो। वारकरी संप्रदायाची फार थोर अशी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत रामदास, संत नामदेव, संत एकनाथ, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत चोखामेळा अशा महान संतांच्या कार्याने महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे। या संतांनी महाराष्ट्रातील जाती व्यवस्था, कुप्रथा मोडून काढण्यासाठी समाज प्रबोधनाकरता साहित्याच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आपले विचार मांडले। प्रसंगी कठोर शब्दात जनतेची कानउघडणीही केली। आपल्यासाठी न जगता विश्वकल्याणाच्या ध्येयाने झपाटून जनतेचे प्रबोधन करण्यासाठी अनेक संतांनी आपले आयुष्य वेचलेले पाहायला मिळते। अशा महान व्यक्तींचा दीर्घ इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे। त्यांच्या विचारातील गोडवा आजही जनमानसात रुजलेला दिसतो। महाराष्ट्राचा इतिहास संत परंपरेशिवाय अपुरा आहे। म्हणूनच या पुण्यपावन भूमीला संतांची भूमी असं नेहमीच संबोधलं जातं। संत म्हणजे सत्पुरुष। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। विभूती म्हणजे ईश्वरी रूप, महान। देह कष्टविती पर उपकारे। या पंक्तींचा अर्थ संपूर्ण मानवजातीचे कल्याण हाच संतांच्या अस्तित्वाचा, जीवनाचा हेतू असतो। केवळ जगाचे कल्याण हाच उद्देश समोर ठेवून त्यासाठी ते प्रचंड कष्ट घेतात, अनेक समस्यांना सामोरे जातात। ते केवळ परोपकाराच्या हेतूनेच खडतर वाटेवरून प्रवास करतात। ही संतांची खरी भूमिका आहे। संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे। प्रबोधन म्हणजे जागृती करणे, समाजामध्ये जागृती करणे, समाजाचं कल्याण करणे हाच संतांच्या साहित्याचा आत्मा असतो। संत परमेश्वराकडे स्वतःसाठी कधीच काहीही मागत नाहीत, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी। म्हणजे सामान्य जनतेला अज्ञान, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था इत्यादींच्या ओघात फरफटताना, त्यात बुडताना या संतांना पाहवत नाही। आपल्या जनमानसांची होणारी होरपळ त्यांना सहन होत नाही। त्यामुळे त्यांच्या मनात दयाभाव जागृत होतो व विश्वाच्या कल्याणाविषयी आस्था निर्माण होते।
यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले. साकडे घालणे म्हणजे विनंतीपूर्वक काहीतरी मागणे. मुलांनो, संत कबीर हे सर्वांच्या सुखासाठी सातत्याने झटले. कबीरांचे दोहे विशेष प्रसिद्ध आहेत. संत गाडगेबाबा यांनी गरीब, उपेक्षित लोकांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी व अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य केले. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक असून 10 शीख गुरूंपैकी ते प्रथम गुरु मानले जातात. धर्मसुधारक, योगी पुरुष, समाजसुधारक, कवी, देशभक्त म्हणून ते ओळखले जातात. चक्रधर स्वामी हे 12व्या शतकातील समाजसुधारक, तत्त्वज्ञ व महानुभाव पंथाचे संस्थापक होते. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून सर्वपरिचित आहेत. संत तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा व जातीभेद निर्मूलनासाठी भजन व कीर्तनाचा उपयोग करणारे हे आहेत. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत कवी आहेत. त्यांनी मराठीबरोबरच पंजाबीमध्ये सुद्धा काव्य रचली. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. आविष्कार म्हणजे प्रकटीकरण. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचं प्रतिबिंब दिसतं. सहृदयता म्हणजे दयाळूपणा. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मीपासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय आपण या पाठातून करून घेऊयात. साधर्म्य म्हणजे सारखेपणा. संत ज्ञानेश्वरांनी वैश्विक एकात्मतेचा विचार बिंबवण्याकरिता हे विश्वची माझे घर ही ओळ म्हटली आहे. संपूर्ण विश्वात प्रचंड विविधता असली तरी या विश्वातील प्रत्येक व्यक्ती परस्परांशी मित्रत्वाच्या, माणुसकीच्या नात्याने जोडली जावी. त्यांच्यात अमूल्य असे भावबंध निर्माण व्हावेत. साऱ्यांनी एकत्र येऊन विश्वशांती निर्माण व्हावी हा हेतू या प्रार्थनेमागे आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती ही आपली असते. तिचे सुखदुःख आपले सुखदुःख बनते. तिचे रक्षण करणे व तिची काळजी घेणे आपले कर्तव्य असते. तिच्याशी भावनिक नाते जोडलेले असते. घरातील साऱ्या व्यक्ती एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वातील जनतेमध्येही विश्वबंधुत्वाची भावना रुजावी. संपूर्ण विश्व हे कुटुंब असून यात कोणत्याही प्रकारचे हेवेदावे नसावेत अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली आहे. विश्वात्मक देव म्हणजे सृष्टीचा प्राण. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे. ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथांचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता जरा विस्ताराने सांगा. आणि यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने
परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. दाखला म्हणजे उदाहरण, दृष्टांत. गुण्यागोविंदाने राहणे म्हणजे मिळून मिसळून राहणे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. मुलांनो, इथे पसायदानातल्या ओळी इथे सांगितलेल्या आहेत आणि या ओळींचा अर्थ आपण पाहूयात. जे वाईट दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या अंगी असलेला दुष्टपणा निघून जावा, मानवाच्या मनातील दुष्टावा नष्ट व्हावा, त्यांनी चांगल्या मार्गाने मार्गस्थ व्हावे, सर्व माणसे चांगल्या कामामध्ये मग्न व्हावेत, त्यांच्यात मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावेत, संपूर्ण जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होऊन संपूर्ण विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा, या उदयाने सारे विश्व उजळून निघावे, ज्याला जे हवे ते ते मिळावे, त्यांच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असं म्हटलं आहे किंवा दुरितांचे तिमिर जाओ असं म्हटलं आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्मांचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. सर्वसामान्य माणसे स्वतःच्या वैयक्तिक कल्याणाची प्रार्थना करतात, पण ज्ञानदेवांनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली. माणसांच्या मनातला दुष्टावा नाहीसा व्हावा, दुष्कर्मांचा अंधार नाहीसा व्हावा, सर्व प्राणीमात्रांच्या मनीषा पूर्ण व्हाव्यात, ही आस ज्ञानदेवांनी मनात बाळगली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. अहंकार हा माणसाचा शत्रू असतो. हा मानवाच्या अंगी भिनला तर मानव कधीच यश प्राप्त करू शकणार नाही. हे देवा, माझ्या विष्णुदास असणाऱ्या भक्तांना या अहंकाराचा स्पर्शही होऊ नये अशी प्रार्थना संत नामदेवांनी देवाला केली आहे. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. संत एकनाथांनी सर्वांभूती भगवत भावो, हाची निजभक्तीचा ठावो असे म्हटले आहे. म्हणजे संपूर्ण विश्वातील प्राणीमात्रांमध्ये मैत्रीचे सख्याचे भावबंध असणे हाच निजरूप भक्तीचा अंतिम टप्पा आहे. परस्परातील मैत्रीच्या भावबंधामुळेच संपूर्ण विश्व आनंदाने नांदू शकते. प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वांभूती भगवत भावो असे म्हणतात, तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. संत तुकारामांनी देवापाशी सत्संग देई सदा असं मागितलं आहे. म्हणजे सदैव चांगले संगत मिळावी अशी मागणी केली आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजे
मानवता जपत परस्परांना वेळप्रसंगी मदत करून सर्वच जण चांगला मार्ग धरू. संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. संत रामदास यांनीही विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया, जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी. संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्म कृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत आहे. अभिप्रेत असणे, अपेक्षित असणे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे आणि अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज सांगतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात, सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी, तरीच लाभ. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव अशी प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी मानवाला महत्त्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. मुलांनो, संत नामदेवांनी अहंकार नष्ट करायला सांगितले. सहृदय सर्वांशी समरस होण्याची शिकवण संत एकनाथांनी दिली. एकमेकांना आधार देत सहकार्य करण्याचा मार्ग संत तुकारामांनी दाखवला. संत रामदासांनी परमेश्वराकडे सर्वांचे कल्याण करण्यासाठी आळवणी केली. संत गाडगे महाराजांनी कृतीवर भर दिला. अंधश्रद्धेचा त्याग करून शिक्षण घ्यायला सांगितले. प्रत्येकाला स्वतःचे जगणेच निर्मळ करायला सांगितले. संत तुकडोजी महाराजांनी समानतेचे तत्त्व अंगीकारायला सांगितले. अज्ञान दूर करावे, ज्ञान विज्ञानाची कास धरावी, ग्रंथांचे वाचन करावे ही शिकवण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घर आहे ही कल्पना केली होती. त्याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. प्रत्यंतर म्हणजे अनुभव. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले. विज्ञानामुळे आपली समृद्धी होईल, पण सुंदर मने होणं जास्त आवश्यक आहे. कारण सुंदर मने राष्ट्राची श्रीमंती वाढवतात आणि याकडे सर्व संतांनी लक्ष वेधलेलं आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात.
पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचं खरं सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. हेच सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र आहे. मुलांनो, आज तंत्रज्ञानाच्या युगात मानव संपर्काची साधने, माध्यमे, दळणवळणाच्या सुविधा यामुळे परस्परांच्या जवळ जास्तीत जास्त मानव आला आहे. एका क्षणात जगातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो. तरीही माणसाच्या मनातील अंतर मिटणे, त्यांच्यात मैत्रीचे भावबंध निर्माण होऊन विश्वशांती प्रस्थापित होणे गरजेचे आहे. आपल्या संतांनी त्यांच्या अनेक रचनांमधून हीच शिकवण दिली आहे. त्याचबरोबर विश्वाच्या कल्याणाकरता सहकार्याची भावना, मैत्रभाव यासोबतच शिक्षण, स्वच्छता, नम्रता, स्वप्रयत्न इत्यादी गुणांचे महत्त्व या पाठात विशद केलेले आहे. मानवाने मानव म्हणून जगावे, एकोप्याने राहावे, सर्वांना उपयोगी पडावे, मानवता आचरणात आणावी, स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचा विचार करावा, ही शिकवण या पाठातून मिळते. आणि असे झाले तर सर्व जग सुखी होईल, विश्व कल्याण घडून येईल, असे हा पाठ शिकवतो.